शेतकऱ्यांनी जाहीर केलं की आम्ही पहिला हप्ता दिला. अतिवृष्टी 2 वेळेस झाली. एकदा एप्रिलमध्ये झाली आणि दुसरी ऑक्टोबर. सगळ्यात आणि आता ज्यांची झाली त्यांना देताना एप्रिलमध्ये जे मिळाले त्याची रक्कम मायनस करून ती त्या ठिकाणी देतात. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. आणि हा प्रश्न फक्त उस्मानाबाद किंवा सोलापूर असा नाही, तो मराठवाड्यात आहे, तो विदर्भात अमरावती डिव्हिजन या भागात आहे, सोलापूर सातारा याही भागात. आणि सरकारने घोषणा केल्या पण प्रत्यक्ष कृती ही पुरेशी नाही. आपण अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना आता तुम्ही आवाहन करता की तुम्ही त्यांनी महाविकास आघाडी सोबत यावं आणि भाजपच्या विरोधात त्या लढ्यात तुमच्या सोबत त्यांनी द्यावी. माझी काही चर्चा झाली नाही, त्यांचं होतं ही मला माहिती नाही. आणि जे काही मध्यंतरी काही लोक त्यांच्याशी बोलले अशी बातमी ही माझ्या वाचनात आली. त्या चर्चेमधून एकत्रच काही येण्याचं वातावरण त्या ठिकाणी असावं असं कायमापासून दिसत. सध्याचं सगळं वातावरण बघितल्यानंतर कोणी असे निकाल घेतले असं वाटतं. आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी चोखाची भूमिका कशी घेऊन काँग्रेसने सुद्धा विचार करावा. पण मी आत्ता सांगू शकत नाही. उद्या आमची बैठक आहे ना, उद्याच आमची बैठक. त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांचं मत होऊन निर्णय होईल. महाविकास आघाडी तुमचा शब्द अंतिम असतो. तुम्ही कन्व्हिन्स कराल का राज ठाकरे आणि काँग्रेसला? असं आहे की मी तुमचा आभारी आहे, तुम्ही मला एवढं महत्त्व दिलं. कसं असं आहे की आम्ही चर्चा करू, आमचे सगळे सहकारी त्यांची मतं घ्यावी लागतील. हे एकट्याचं नाही, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी इतरांच्या मताचा सन्मान करणं. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा त्यांचं ऐकून घेऊ आणि सामूहिक निर्णय आम्ही घेऊ. नई बात ऐसी है कि विधानसभा का चुनाव यहाँ हो गया, इसके बाद हम लोगों को ये वोट की चोरी होती है ये इसका अंदाजा है. पूना डिस्ट्रिक्ट में वागुली नाम का गांव है. उस गांव में एक छोटी स्लम एरिया में एक महिला रहती है. उसका मकान 10 बाय 10 और इस मकान में वो भूजी अकेली रहती. एक उत्तर दिशेमध्ये तिथं 80 नाव आहेत. अकेली औरत जिस मकान में रहती है उत्तर दिश में उनका नाम और उनके साथ 80 सदस्यों का नाम उत्तर दिश में आया. तो ऐसी बातें जगह जगह हुई. राहुल गांधी उन्होंने थोड़ा स्टडी करके इसकी इंफॉर्मेशन कलेक्ट की और देश में आम जनता में जागृति करने का काम उन्होंने लिया. एक तरह से वो अच्छा काम करे.
आज सांगा अवघड आहे. 3 निवडणुका आहेत. नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहे. बघूया आता काय करायचं. बिहार निवडणुकीसंदर्भामध्ये असं मी काही ज्योतिषी नाही, पण मला लोकांच्या बदलाची हवा दिसते. स्थानिक स्वराज्य संस्थेत व्हीव्हीपॅट नसणार आहे असं म्हटलंय आता काँग्रेसच्या वतीने. एक याचिका टाकली आहे सर. असं आहे. सर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट नसणार आहे यासाठी काँग्रेसच्या व्हीव्हीपॅटवर मतदार ते शंका होणार. मी मताला गेलो, तुम्ही मताला गेला, तुमचं मत तुम्ही टाकलं. तुमच्या मनात ही शंका कधी येऊ नये की मी ज्याला मत दिलं त्यालाच माझं मत लिहिलं का नाही. ही शंका आली तर सवन इलेक्शन कमिशन यांना मी गव्हर्नमेंटचं खातं म्हणत नाही. ही इन्स्टिट्यूशन आहे. इन्स्टिट्यूशनची अब्रू ही राखली पाहिजे. ती प्रतिष्ठा जर राखायची असेल तर या ज्या गोष्टी येतात त्याच्या बाबतीत निवडणूक आयोगाने अन्य घटकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याची नोंद ही घेतली पाहिजे. 4 दिवसाचा वेळ दिला सर. रेशो आहे आणि 99% मत जे आहेत रेशो त्या पवारांचा आहे. तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, मात्र गुन्हे दाखल झाले ज्यांचा 1% शेअर आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकते. हे आणि मी देऊ शकतो. बिहार निवडणुकी संदर्भात नेमकं विश्लेषण काय आहे आणि भारतात परिवर्तन आपल्याला दिसतंय? माहिती नाही, मी काही बिहारला गेलो नाही, पण माझा संवाद आहे, रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे. मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला बदल पाहिजे. बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे, तिथं गरीब आहे, पण राजकीयदृष्ट्या बिहार इथली जागृती अन्य राज्यात कमी असते. तुम्ही लक्षात घ्या, महात्मा गांधींनी संपादनापासून आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये. इमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश नारायणांनी आंदोलन सुरू केलं ते बिहारमध्ये. इंदिरा गांधी ऑपोजिशनमध्ये असताना वेलचीला हाती बसून गेले अतिवृष्टीच्या भागात बिहारमध्ये. आणि म्हणून बिहारमध्ये गरिबी आहे, पण राजकीयदृष्ट्या जागृतीची कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही. आणि त्यामुळं तिथं सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप, त्यांचा पराभव झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. या प्रकरणातील जमीन घोटाळा प्रकरणातील आणखी एक आरोपी आहे शिंदल तेजवानी. ते सध्या विदेशात परत आलेले आहे. सरकार तेजवानी आणि पार्थ पवार यांना दोघांनाही पाठीशी घालत आहे. असायचं कोण तेजवानी कोण असं, आणि त्या जिल्ह्यात असून आम्हाला नाव सुद्धा माहिती. त्यांच्यावर आरोप आहेत. आरोप ते ज्यांनी, त्यामुळे ज्यांनी आरोप केले त्यांनी त्यांना शोधून काढावं. सर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे जमीन घोटाळ्याचे प्रकरण मागं घेतलं असं म्हटलं, जमीन आमच्याकडे आहे, मात्र आता नियमनिर्बंधक यांनी 42 कोटीचा दंड याच्यावर आकारला. काय सांगा? नाही, कसं आहे, सरकारी अधिकारी त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याकडं काही मजबूत पुरावे किंवा काही गोष्टी असतील त्याच्याचा कसा निर्णय. असं आहे, हे तुम्ही सोयाबीन गोष्ट सांगता, कापसाची काय स्थिती आहे, बाकीचं
अन्नधान्य किती घ्यायचं, याचं लिमिटेशन का, कापूस इतकाच घेऊ, सोयाबीन इतकाच घेऊ, हे सगळं धोरण जे आहे तर ते धोरण शेती आणि शेतकरी याच्या उत्तराखत नाही. आणि सोयाबीनच्या बाबतीत हमी भावनाचा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याची अस्वस्थता कास्तकारांच्यात नक्की. आपण प्रयत्न करूया, जनमत तयार करूया की जेणेकरून उत्पादकाला रास्त किंमत होईल. आणि तो प्रयत्न पक्ष म्हणून आम्ही करू. शेवटचा शेतकऱ्याचा प्रश्न है, जिस तरीके से अतिवृष्टि को लेकर मराठवाड़ा और महाराष्ट्र में पैकेज जाहिर किया, लेकिन अब तक भी जो पूरी तरीके से किसानों के खाते में नहीं पहुंचा है. कर्जमाफी का ऐलान 30 जून तक हुआ है. क्या लगता है सरकार ये सब कुछ करेगी या टालमटोल करेगी? नहीं, जहाँ तक अतिवृष्टि की बात है, मैंने जिस एरिया में ज़्यादा नुकसान हुआ वहाँ के साथियों के साथ सदो डिटेल डिस्कशन की, और ये बात साफ होती है किसानों को जो मेरा देने वाला था वो पूरा मिला नहीं. कुछ लोगों को मिला मगर बहुत कम लोगों को. अब नुकसान दो टाइप का है. एक नुकसान फसल खत्म हुआ, अरे वो थामा, फसल खराब हुआ, और इससे भी ज़्यादा ये जो ज़मीन है वहाँ की जो मिट्टी है वो मिट्टी खत्म हो गई, इससे ज़्यादा नुकसान. तीसरा नुकसान, कई नदी किनारे पानी उठाने के लिए इलेक्ट्रिक मोटर चाहिए, और इलेक्ट्रिक मोटर वहाँ से गई. और चौथा नुकसान, जानवर जो हो, चाहे गाय हो या भैंस हो, वो भी यहाँ बचे नहीं. इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी वो ठीक तरह से की. ऐसी बात किसानों के मुँह से सुनने के लिए मिलती नहीं. पिछले 3 दिन से मिस्टर ठाकरे उसी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.